धुळे शहरामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचं दिसलं। महिलेच्या अंत्यविधीनंतर स्मशानभूमीमधील राख विस्कळीत झालेली होती आणि दागिन्यांच्या चोरीसाठी हे कृत्य केल्याचा कुटुंबीय आरोप करतात। धुळ्यामधील सरलाबाई देसलेंचं 15 फेब्रुवारीला निधन झालं। त्यांच्यावर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झाले। मात्र कुटुंबीय अस्थि संकलनासाठी स्मशानभूमीमध्ये गेले असता तिथं राख विस्कळीत अवस्थेमध्ये आढळून आली। मृतदेहावर असलेल्या सोन्या चांदीच्या अलंकारांसाठी चोरी झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय। धुळे शहरामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। अस्थि घेण्यास जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना ती सापडत नाही आणि मग ते आमचा नंबर असल्यामुळे ते आम्हाला वारंवार फोन करतात की आमची ही वस्तू सापडत नाही आहे, सोन्याची वस्तू सापडत नाही आहे किंवा चांदीची वस्तू सापडत नाही आहे, 1 रुपया सापडत नाही आहे। तर इथे राख चोरण्याचा हा प्रकार घडत आहे। मी अमरधामच्या बाजूला राहतो। इथं धुळे आपलं देवपूर अमरधाममध्ये सदर 3 ते 4 वर्षापासून वॉचमनची सुविधा नाही। इथं रात्री वॉचमनची सुविधा देण्यात यावी। सदर इथला वॉचमन स्थानिक देण्यात यावा, म्हणजे तो रात्रंदिवस इथं राहील। इथं वॉचमन स्थानिक नसल्यामुळे या चोऱ्या होत आहे। या वाढत्या चोरीला रोखण्यासाठी स्थानिक वॉचमन देण्यात यावा ही विनंती। प्रशासनाला आमची एकच काळजी आहे, तर कळकळीची विनंती आहे की चांगल्यात चांगला वॉचमन देण्यात यावा। आज त्यांच्या ज्या अस्थि हे घेण्यासाठी आलो आम्ही, त्यावेळेस जेव्हा ती राख वगैरे आम्ही जमा करायला गेलो तेव्हा आमच्या त्या राखेतनं जे काही सोन्याचे मणी आणि बेले, ज्या सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू या टिकली वगैरे ते तिथं मिळून नाही आले आणि राख थोड्या प्रमाणात अस्तव्यस्त झालेली दिसली। त्यामुळे इथं कोणीतरी काहीतरी चोरीची शंका आम्हाला येत आहे।